नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे तर ती आपण तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट्स पासून करणार आहोत नक्कीच। तर सगळ्यात एक वेगळी अशी कमेंट होती तर ती म्हणजे की तू सध्या तुझ्या करिअरवरती असेल किंवा तुझ्या मुलींच्या फ्युचरवरती असेल तर तू इतकं लक्ष केंद्रित करतेस की तू स्वतः तुझी लाईफ जी आहे आता तर ती कॉम्प्रोमाइज करतेस, तू स्वतःसाठी जगत नाही आहेस। अशी मला एक कमेंट आली होती जी की माझ्या एका ओळखीच्याच व्यक्तीकडून मला आली होती आणि मग त्याच्यावरती मी थोडासा विचार केला आणि मला वाटलं की यस म्हणजे मी ॲग्री करते या विषयाला। बट कसं आहे ना की जे मी काम करते ना तर त्याच्याबद्दल मी पॅशनेट आहे, त्यामुळे मी जे काम करते तर ते कुठेतरी मला बर्डन देतंय किंवा त्रास देते असं मला नाही वाटत। जितका वेळ मला मिळतोय अगदी रात्री 12 वाजता 1 वाजता जरी या दोघी झोपल्या तरी सुद्धा मी कामाला बसण्याची माझी तेवढी तयारी असते, तेवढी एनर्जी माझी असते का तर मला स्वतःला ते काम करायचं असतं। सकाळी 5 वाजता 6 वाजता उठून सुद्धा काम करायची तयारी असते का तर मला स्वतःला ते काम करायचं असतं। तर कदाचित तुम्ही जे व्हिडिओज बघताय किंवा जे डायरेक्टली मला बघताय तर त्या लोकांना वाटत असेल की ही खूप वडाताण करून घेते, खूप धावपळ करून घेते स्वतःला, बट तसं नाही आहे। आता मला हे माझं रुटीन झालं आहे, हे जे शेड्यूल आहे ना तर हे माझं रुटीन झालेलं आहे आणि याची मला सवय झाली आहे। आणि जर यातली एखादी जरी गोष्ट नसली किंवा एखादी जरी गोष्ट मी स्किप केली तर मला स्वतःला पर्सनली खूप जास्त त्रास होतोय, कारण खूप वेगवेगळे गोल्स आपले प्रत्येकाचेच असतात आणि ते अचीव करण्यासाठी आपण सगळेच धडपड करत असतो आणि करायलाच हवी। फक्त कोणाकोणाच्या लाईफमध्ये ती कमी असते, कोणाकोणाच्या लाईफमध्ये ती जास्त असते, कोणाकोणाचे गोल्स प्रत्येकाचे गोल्स वेगवेगळे असतात, त्या अकॉर्डिंगली आपण प्रत्येकजण काम करत असतो। त्यामुळे मला असं वाटतं पर्टिक्युलरली की येस पण थोडंसं आपण स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे थोडंसं प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे किंवा एक 10-15 मिनटं तरी स्वतःसाठी दिले पाहिजे, जे की आता सध्या मला पॉसिबल होत नाही आहे। या दोघी जेव्हापासून मोठ्या झाल्यात ना तेव्हापासून होत नाही। या दोघी लहान होत्या त्यावेळी मी नक्कीच स्वतःसाठी थोडासा मी टाईम काढायचे, अगदी संध्याकाळीचा चहा वगैरे असेल तर मी निवांत एकटी बसून प्यायची, पण आता मला ते सुद्धा जमत नाही आहे। आणि यस मी थोडासा प्रयत्न करेन, या ज्या गोष्टी आहेत तर त्याची काळजी घेण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन। तर आज सकाळ सकाळी उठल्या बघितलं तर आमच्या आहोनी छान गॅस कट्टा धुवून ठेवला होता, थोडं दूध होतं घालवलं होतं बट इट्स ओके। चहा करून प्यायले होते, नाश्ता आणून ठेवला होता आणि आम्ही रात्रीचा भात होता तर तो आता फोडणी घालणार होतो खायला। संध्याकाळी मुलांना जरा असं बाहेर घेऊन गेलं की थोडंसं फ्रेश होतं त्यांचं माइंड पण आणि आपलं माइंड पण थोडंसं फ्रेश होतं आहे। पण आमच्या इथे थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे मी मोस्टली आता सध्या दोघींना न्यायचं म्हटल्यावर, कारण या दोघी पण खाली उतरल्या ना की खेळायला चालू करतात, मग खाली ते कन्स्ट्रक्शनची दगडं वाळू वगैरे आहेत ना तर त्या सगळ्यात जातात, मग येईपर्यंत सगळ्या पूर्ण घाण झालेल्या असतात, त्यामुळे मी मोस्टली अवॉइड करते आणि गार्डनमध्येच त्यांना घेऊन बसते। छान असं वातावरण झालं। काल तुम्हाला माहिती आहे की आपण घरामध्येच पांढरा रस्सा जो आहे, व्हेज पांढरा रस्सा जो मोड आणि आपला ह्याचा नारळाचा दूध जो आहे त्याच्यापासून बनतो, तर तो आपण बनवला होता, पण तो इतका पण जसं चांगला नव्हता की आपण बोलतो ना की तोंडाची तलब जी आहे तर ती भागली, तर तो तसा झाला नव्हता। तर हे हॉटेल आहे डायनिंग विला, जे की बालिंगा रोडला आहे आणि इथला पांढरा रस्सा, स्पेशली इथला पांढरा रस्सा जो आहे तर तो मला खूप आवडतो। प्युअर व्हेज हॉटेल आहे, कारण आम्ही प्युअर व्हेजमधूनच खातो, तर मग आम्ही जाऊन पार्सल घेऊन आलो, पूर्ण ताटच आणलं होतं पार्सल, कारण तिथं खाणं तर पॉसिबल होत नाही, या दोघी सगळं ओढाओढी करतात। तर छान अशी पनीरची भाजी, मिक्स व्हेज कोल्हापुरी, पांढरा रस्सा, त्यानंतर मोडाचाच तांबडा रस्सा पण असतो त्यांच्याकडे, कांदा पापड वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या, पण मी नव्हत्या घेतल्या, मला जेवढ्या गोष्टी पाहिजे तेवढ्याच घेऊन मी जेवायला बसले होते। आणि कसं आहे माझं की एखादी अशी म्हणजे टेस्टी काहीतरी जेवायला असलं की मला लवकर भूक लागते, त्यामुळे मी म्हटलं यांना का मी जेवून घेते, तुम्ही नंतर कधी जेवायचं तेव्हा जेवा। मग मी माझं ताट वाढून घेतलं आणि पांढरा रस्सा मोठ्या डब्यातच घेतला, म्हणजे 10 वेळा उठायला नको परत घ्यायला, कारण भांडी वगैरे खाली घेतली की मुलं व्यवस्थित खाऊ देत नाहीत। तर झालं असं का मी म्हटलं का आता पांढरा रस्सा सगळा आपण खाऊन टाकायचा, पण या दोघींना बरोबर त्या ताटातला सगळं सोडून पांढरा रस्साच आवडला आणि दोघी पण पांढऱ्या रस्स्यावरती
तुटून पडल्या. यस, तिथला असतोच, म्हणजे छान बनवतात. त्याची चव जी आहे किंवा कन्सिस्टन्सी जी आहे ना तर ती छान असते. म्हणजे अगदी सगळा फ्लेवर जो आहे ना तर तो व्यवस्थित मिक्स झालेला असतोय. तर मी जो बनवला होता ना मोडापासून, तर त्याला असा मोडाचा वास येत होता आणि आय थिंक जरा त्याच्यामध्ये पांढरं दूध जास्त झालं होतं. तर मी पण नंतर बनवायला प्रयत्न करेन कशा प्रकारे आपण बनवू शकतो, पण थोडंसं ट्रायल एरर जे आहे तर ते होतंच. तर असो. तर राशीला एवढं आवडलंय की दिलं नाही की मग तिला आ करायला होतं. बघा आता समोरचे 2 दात आलेत, पुढचे 2, खालचे 2, वरचे 2 दात पहिला आलेत. मग ते आता मामाने चांदीची वाटी मारायची असते ना तोंडावरती, तर ते आमचे कार्यक्रम बरेच राहिलेत. जावळ पण काढायचं आहे तर ते पण बरंच राहिलंय, कारण मामा तिचं सध्या बिझी आहे बाहेर. आणि मग त्यानंतर हे ताट नंतर मग मी आमच्या आहोंसाठी करून आणलं. त्याच्यामध्ये सगळं पापड, सोलकढी, लिंबू वगैरे जे काय लागतं. त्यांना भाज्या मी थोड्याच ठेवल्या होत्या, कारण ते जास्त मसालेदार पदार्थ खात नाहीत, त्यामुळे थोडंसं सगळं दिलं होतं. तुमची अजून एक कमेंट होती की फेसबुकचं पेज कसा क्रिएट करायचा, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. तर ती व्हिडिओ ऑलरेडी मी बनवली आहे. आपलं जे मेन चॅनल आहे ना क्षितिजा भाट, तर त्याच्यावरती मी ती पोस्ट केली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला ना कम्युनिटीला देईन, आज संध्याकाळी देईन कम्युनिटीला त्याची लिंक. एकदा चेक करा चॅनल, तुम्हाला मिळून जाईल त्या ह्याची लिंक. तुम्ही म्हणजे सेम व्हिडिओज फेसबुक आणि यूट्यूबवरती अपलोड करू शकताय. आणि यासोबतच ते माझ्याकडून कोणते कमेंट्स स्किप झाले असतील तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी नक्कीच तुमचे कमेंट्स वाचून त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते आपल्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.